नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा ही रोडने जात असते. तिला आता खूप काही विचार तिच्या मनामध्ये सुरू असतात. अक्षय असं का वागले असतील, तेव्हा ती इकडे तिकडे बघत असते. परंतु आता मात्र तो नील पुन्हा तिच्या समोर येतो आणि काय रमा. तेव्हा आता रमा नीलला बघून खूप घाबरते. तेव्हा नील आता तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की काय ग, का तू सारखी सारखी माझ्या जवळून पळत असते. तेव्हा आता तो तिच्या मागून येतो आणि पटकन मात्र तो आता रुमालवर एक गुंगीचं औषध टाकतो आणि आता तो रमाचं तोंड त्या रुमालने दाबतो आणि तिला बेशुद्ध करून परत देविकाच्या घरी घेऊन येतो. त्यानंतर आता इकडे मुकादमांच्या घरी सर्वजण अगदी तोंड पाडून बसलेले असतात, एकमेकांकडे बघतात आणि आता कोणी काही एकमेकांशी बोलायला तयार नसतं. नेमकं काय झालेलं आहे. तेव्हा आता तेवढ्याच सीमा येते. सीमा आता त्या सर्वांना एकत्र बसलेलं पाहून विचारते की काय झालं, तुम्ही आता तर एकमेकांशी गप्पा करत होते आणि आता मात्र काय झालं, कसला इतका विचार करता. तेव्हा आता काका म्हणतात की आज मात्र त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, परंतु तो वाढदिवस मात्र कसा करायचा याचा आम्ही सर्वजण विचार करतोय. तेव्हा आता सीमा विचारते की म्हणजे काय, आणि तेवढ्यात पार्वती आजी बाहेर येते. तर लगेच जान्हवी म्हणते की सॉरी काका, आज मात्र आपल्या रमाच्या आणि अक्षयच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांच्या लग्नाचा नाही. तेव्हा आता अभि सुद्धा अगदी डिस्टर्ब असतो आणि तो आता सीमाला म्हणतो की मोठी आई तुला एक सांगू का, नक्की काही ना काही तरी चुकतंय. तेव्हा आता सीमा म्हणते की म्हणजे अभि तुला काय म्हणायचं बरं. तेव्हा आता आजी म्हणते की म्हणजे माहीला रमा बनवण्याच्या नादामध्ये आपण काही वाहवत तर जात नाही ना, असं सगळ्यांना वाटतं. तेव्हा आता सीमा म्हणते की पण माही किती प्रयत्न करते हे आपल्याला सुद्धा दिसते आणि ती माही आपली रमा जवळपास झालेली आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं कधी कधी ती रमाच वाटते की आपली रमाच आहे की काय. तेव्हा आता जान्हवी म्हणते की काकू पण ती आपली रमा नाही आणि माहीने कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा आई आपल्या रमाची सर तिला नाही येऊ शकत. त्यावर आता मयुरीच्या सुद्धा मनात तोच विचार असतो. मयुरी आता जान्हवीला म्हणते की बहिणी तू जे काही म्हणते ते अगदी करेक्ट आहे, आपल्या रमाची सर माहीला कधीही नाही येऊ शकत. परंतु आपण काय करणार, आपला अक्षय पुन्हा कोमात जाऊ नये म्हणून हे सगळं काही ड्रामा वगैरे आपण करतोय. त्यावरती आता हे सर्व ऐकून आनंद म्हणतो की हो एक्झॅक्टली मी सुद्धा तेच म्हणतोय. रमा गेली हे कळल्यानंतर अक्षय मात्र निगेटिव्ह फेज मध्ये गेला होता आणि त्याला याच्यातून बाहेर काढण्यासाठीच आपण सगळे मिळून प्रयत्न करतोय. आणि हे बघा माही आता अक्षयच्या आयुष्यात रमा बनून आले, त्यामुळे आपला अक्षय खरंच किती आनंदी आहे, अगदी पहिल्यासारखं जीवन तो जगतोय. मग एवढं सगळं घडत असताना आपण तरी सुद्धा या सर्व गोष्टीचा काय एकमेकांबद्दल डिस्कस करतोय, का विचार करतोय बरं. आणि तरी सुद्धा तुम्ही सर्वजण काय इतकं टेन्शन घेतात बरं. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की आपली रमा ती रमाच होती, तिच्यासारखं दुसरं कधीही कोणी नाही असू शकत. परंतु आता मात्र माहीला सोबत घेऊन जाणार हे सत्य आपण नाही नाकारू शकत. त्यावरती आता पार्वती आजी सुद्धा म्हणते की खरं म्हणजे असं सांगायचे की मला सुद्धा माही अगोदर अजिबात आवडली नव्हती, परंतु आता मात्र ती जे काही वागते रमा होण्यासाठी ती किती प्रयत्न करते हे बघू. त्यामुळे आपण फक्त आपल्या स्वतःच्या मनाचा विचार करायला नको, आपण आपल्या अक्षयचा विचार करायला हवा. सगळ्या कुटुंबाचा आपण विचार करूयात, अक्षयच्या आनंदाचा विचार करूयात. त्यावरती आता हे ऐकून सीमा म्हणते की हो आई एकदम बरोबर बोलतात, आपण माहीला आपण आपल्या अक्षयच्या आनंदाचा आणि सुखाचा विचार करूनच या घरामध्ये आणलं ना. त्यावर आता जान्हवी म्हणते की आई अहो असं का करतात, ती आपली रमा नाही. तेव्हा आनंद म्हणतो की जान्हवी हे बघ. तर लगेच जान्हवी म्हणते की नाही मला आता हे नाही पटत बेबी. त्यावर आता काका म्हणतात की हे बघ जान्हवी ऐकून घे, कारण अक्षय आता सध्या आनंदी कुणामुळे आहे, माहीमुळेच ना. अक्षय आनंदात आहे म्हणूनच आपण आनंदाचा विचार करतोय आणि आता मात्र आपण सुद्धा त्यामुळेच आनंदी आहोत ना. तेव्हा अभि म्हणतो की एक मिनिट, म्हणजे आपण अगोदर असाच विचार करायचा का की रमा या जगामध्ये नाही, हाच विचार आपण करायचा का, म्हणजे हे बघा रमा परत येऊ शकते. तर सीमा म्हणते की असं जर झालं तर. तेव्हा जान्हवी म्हणते की आई मग सगळ्यांना आनंदच होणार आहे, पण तेव्हा मात्र माहीचं काय करायचं आपण. आणि तुम्हाला सगळ्यांना हे कळतंय का माही अक्षयच्या प्रेमात पडली. तेव्हा आता काका म्हणतात की जान्हवी अगं जान्हवी ह्या सगळ्या काही गोष्टी जर आणि तरच्या झाल्यात, त्यामुळे आता हे असला विचार करून तुम्ही जर तरचे फाटे ह्या गोष्टींना फोडू नका. तेव्हा आता अभि म्हणतो की बाबा तुम्हाला कळते का आपण हे जे काही करतो आपण अक्षयला आयुष्यभर फसू शकतो. तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघ अभि, अरे त्याला आपण फसवत नाही तर अक्षयच्या भल्याचा विचार आपण करतो. त्यामुळे आता हे जे काही बोलणं आहे ते सगळ्यांनी थांबवा, कारण ते दोघेही कधीही कोणत्या वेळात येऊ शकतात. त्यामुळे आपण मात्र आता त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन साठी तयारी करूया, त्यांच्यासाठी आपण काहीतरी सरप्राईज प्लॅनिंग करूया. त्यामुळे हा जो काही विषय आहे तो आपण आता येथेच थांबूयात. ओके. त्यानंतर आता इकडे जेव्हा साई घरी येतो तर माई सांगते की रमा घरी आली होती. तेव्हा आता साई म्हणतो
की काय माई त्या घरी आल्या होत्या आणि तू त्यांना हाकलून लावलंस। तेव्हा मात्र आता माई सुद्धा ओरडते। माई म्हणते की मग काय करायला हवं होतं, माप ओलांडून तिला घरामध्ये घ्यायला हवं होतं का। तेव्हा आता साई म्हणतो की माई तू काही पण म्हण, परंतु त्यांची काहीतरी मजबुरी असेल म्हणून त्या अशा वागल्या असतील, आणि जर तू त्यांना हाकलून दिलं नसतं तर आपल्याला ते कळलं असतं की नक्की काय झाले ते। त्यांनी आपल्याला फसवले की त्यांची ही सगळं वागण्यामागची मजबुरी आहे, आपल्याला कळलं असतं माही तू का असं केलं, का तू असं वागलीस बरं। तेव्हा आता माई म्हणते की पोट्या अरे कशाला इतका विचार करतोस आणि हिच्यामुळे सगळं काही तू विसरून गेलास, तुझं डोकं ठिकाणावर आहे का, तू काय करतोस। तेव्हा आता साई म्हणतो की हो माझं डोकं एकदम ठिकाणावर आहे आणि मला माहिती आहे की नक्की त्या असं का वागतात, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची खरी बाजू मला माहिती करून घ्यावीच लागेल, नाहीतर मला माझ्यावर विश्वास नाही उडणार, माझ्यावरचा विश्वासच स्वतःवरचा विश्वास उडून जाईल। तेव्हा साईची ती अवस्था बघून माई म्हणते की पोट्या अरे वेड लागलंस की काय, अरे तिने तुला फसवलं आणि तू तर म्हणतो की तुझ्यावर विश्वास नाही राहायचा। तेव्हा साई मोठ्याने ओरडतो की हो मी असंच करतोय आणि पुढे सुद्धा असंच करणार, कारण त्या विश्वासावरच आमचं नातं टिकून आहे माई, तू त्यांना हाकललंस जाऊन दे हाकलून दे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव आता मी त्यांना शोधून आणतो। म्हणून साई आता रमाला शोधण्यासाठी निघून जातो। माईचं काही एक ऐकून न घेता माई म्हणते की अरे पोट्या, परंतु साई काही न ऐकता निघून जातो। त्यानंतर आता नील हा रमाला घेऊन घरी येतो, रूम मध्ये ढकलून देतो आणि चल आणि दरवाजा। त्यानंतर आता इकडे अक्षय आणि जेव्हा माही घरी येतात घरामध्ये आता त्यांच्या लग्नाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मात्र सर्व तयारी व्यवस्थित केलेली असते, डेकोरेशनची सर्व तयारी होते आणि जेव्हा ते दोघे घरी येतात तर लाईट सर्व बंद असतात। तर माही म्हणते की काय झालं असेल घरामध्ये, काय इतका अंधार असेल। तेव्हा मात्र आता ते घरात येतात तोच लगेच आता सर्वजण लगेच लाईट ऑन करतात आणि जे काही आहे तर त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, सर्वजण टाळ्या वाजवतात। हॅपी ॲनिव्हर्सरीचे सगळीकडे जे काही रमा आणि अक्षय यांचे फोटो लावलेले असतात, सर्व डेकोरेशन इतकं छान झालेलं असतं। रमा आणि अक्षय नावाचा केक सुद्धा अगदी छान असा सजलेला असतो। अक्षय तो केक पाहून अगदी खुश होतो आणि आता दोन्ही कडेने मात्र कॅन्डल गुलाबाचे फूल ठेवलेले असतात आणि त्यात केक आणि त्यावरती रमा आणि अक्षय असं नाव असतं। तेव्हा आता जान्हवी ही माहीचा हात धरते आणि थँक्स रमा, तू माझी एक जाऊ म्हणून या घरामध्ये आली, लिटिल जाऊ म्हणून आली आणि आता लिटिल सिस्टर म्हणून झाली। तेव्हा आता लगेच आनंद म्हणतो की थँक्यू रमा, कारण तू या घरात आल्यापासून हे घर अगदी परिपूर्ण झालेलं आहे। तेव्हा मात्र आता मयुरी म्हणते की हो ना खरं आहे। तेव्हा अभि म्हणतो की अरे त्याचं तर काय, मी तर असं म्हणतो की हे घर रमामुळे अगदी परिपूर्ण झालेलं आहे। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हॅलो, आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि तुम्ही फक्त तिच्या एकटीचंच कौतुक करतात, माझं काहीच नाही, कारण माझं सुद्धा या संसारामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, माझं सुद्धा काही थोडंसं कौतुक करा ना। तेव्हा आता अभि हसतो आणि म्हणतो की अरे सॉरी, अरे अक्षय खरंच तू खूप मस्त दिसतो। तेव्हा आता काका म्हणतात की अरे अक्षय कौतुक दोघांचं पण आहे, पण रमाचं जास्त, कारण ती मात्र तिचं माहेर सोडून इकडे सासरी आली आणि सगळ्यांची मनं तिने जिंकलेली आहे, त्यामुळे तिचं कौतुक जरा जास्तच व्हायला पाहिजे। तेव्हा सीमा म्हणते की हो ना भाऊजी तुम्ही एकदम बरोबर बोलतात, मला तर असं वाटतं आपण ह्या मुलीचं कौतुक जरा जास्तच करायला पाहिजे, कारण ती इथे आपल्या घरी आली, आपल्या सगळ्यांची मनं तिने जिंकली, आपल्या घरात वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं आहेत, म्हणजे रमा आपल्या घरामध्ये आली आणि तिने मात्र आपली मनं जिंकून घेतली, हे बरोबर आहे तुम। तेव्हा काका म्हणतात की हो हे खरं आहे। तेव्हा आता मयुरी लगेच म्हणते मला तर हे आठवतं की रमा आणि अक्षयचं जेव्हा लग्न होतं तेव्हा अक्षय मात्र रमाशी कधीही व्यवस्थित बोलत नव्हतं, तो सतत तिच्यावर ओरडत राहायचा। तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की हो ना खरंच अक्षयशी जुळून घेणं हे खूप अवघड होतं, परंतु रमा अगं तू त्याला बदललंस आणि माझ्याशी जुळून घेणं सुद्धा एक खूप अवघड होतं, परंतु जो काही तुझा चांगुलपणा आहे ना तो मात्र मला तुला स्वीकारण्यासाठी भाग पाडला। तेव्हा सीमा म्हणते की हो ना खरं आहे आई तुमचं। तेव्हा मात्र आता लगेच अक्षय म्हणतो की हे मात्र खरं आहे की आल्या तेव्हा आता लगेच आता अक्षय माहीला विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं, आपल्या संसाराला 3 वर्ष झालीत, मग तुला कसं वाटतं, मग तुला असं नाही का वाटत की आपण पुढचा विचार करायला हवा की तुझ्यासारखी एक छान एखादी गोंडस मुलगी, छान अशी छोटीशी चिमुकली मुलगी आपल्या आयुष्यामध्ये यावी म्हणून। तेव्हा आता माही तर खूप लाजते आणि आता सर्वजण सुद्धा आता अक्षयकडे बघू लागतात। तेव्हा आता आनंद म्हणतो की बरं आता लाजून बाद झालं, आता लाजण्यातच वेळ वाया घालवायचा का, केक वगैरे कापायचं नाही का। तेव्हा मात्र आता माही आणि अक्षय एकत्र केक कापतात, सर्वजण टाळ्या वाजवतात आणि छान असं सेलिब्रेशन होत असतं। तेव्हा आता जान्हवी तर मस्त त्यांचे फोटो काढत असते। आता केक कापल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात, तर अक्षय प्रेमाने माहीला केक भरवत, सर्वजण अगदी माहीचे भरभरून लाड करतात, एकमेकांना केक भरवत असतात आणि आता ते सर्व काही बघून माहीच्या डोळ्यात
अगदी पाणी येतं. ती मनात म्हणते की इतका आनंद, इतकं प्रेम आणि इतकी क्यूट फॅमिली, इतकी प्रेम करणारी फॅमिली, इतका छान नवरा आणि सीमासुद्धा अगदी छान असा प्रेमाने तिला केक भरवते. आणि खरंच हे स्वप्न आहे का असं तिला वाटत असतं. आणि सर्वांचं जे काही आहे सर्वजण आता भरभरून रमाचं कौतुक करून तिचा लाड पुरवत असतात. आणि घरामध्ये असं कोणीच नाही की जो माझ्यावर प्रेम करत नाही. या घरामध्ये सर्वजण माझ्यावर इतकं भरभरून प्रेम करतात खरंच. आणि हे जे काही सुख आहे आणि हे सुख माझ्यापासून हिरावलं जाईन याची मला भीती वाटते. आणि खरंच हे सुख मी अगदी डिझर्व करते. आणि ती पार्वती आजीला आता हा मनात विचार करता करता मिठी मारते. पार्वती आजीला जवळ घेते आणि केक भरवते. अक्षयला सुद्धा केक भरवते. तेव्हा रमा मनात म्हणते हे सुख माझ्या आनंदाचं आहे की कुणाच्या दुसऱ्याच्या सुखाच्या आनंदात मी आनंदी. या सर्वाचा विचार करत असताना मात्र अक्षय लगेच ते गुलाबाचं फूल घेतो आणि ते गुलाबाचं फूल मात्र तो आता माहीला देतो. त्यानंतर मात्र इकडे देविका आणि नील मात्र रमाला खूप त्रास देत असतात. देविका नीलला म्हणते की अरे इतक्या दिवस तर आपण हिला इतकं लाड केलेत, हिचं जे नाही ते केलं आणि हिने मात्र काय केलं तर आपल्याला फसवलं. तेव्हा मात्र नील म्हणतो की हो ना. तर रमा म्हणते की नाही, मी तुम्हाला नाही फसवलं तर तुम्ही मला फसवलं. तर नील म्हणतो की देविका हे हिने आपल्याला फसवलं त्यामुळे हिला काहीतरी शिक्षा तर आपल्याला द्यावीच लागेल. तेव्हा देविका म्हणते की बिचारी आणि हिला आपण काय शिक्षा देणार बरं. नशिबाने हिला इतकी मोठी शिक्षा दिली, एवढा मोठा हिचा अपघात झाला आणि सगळ्यांना मात्र काय वाटलं की ही गचकली. तेव्हा नील म्हणतो की बघ ना अगं हिचं नशीब किती हे आहे म्हणून, कारण ही तर ऍक्सिडेंट मध्ये वाचली परंतु नवऱ्याला शोधत ती इथपर्यंत आली. परंतु हिच्या नवऱ्याने मात्र काय केलं तर हिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं. त्यामुळे देविका अगं तुझे काही म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. आपण मात्र हिला काय शिक्षा देणार बरं. परंतु हिने मात्र चूक केलेली आहे त्यामुळे शिक्षा मात्र हिला द्यावीच लागेल. तेव्हा देविका आता नीलला खुणवते. तर नील म्हणतो की बापरे आणि नील लगेच बाहेर जातो. त्यानंतर आता इकडे सीमा ही माहीचा हात हातामध्ये धरते आणि माहीला म्हणते की थँक्यू अगं तू आमच्यासाठी खूप काही केलंस आणि अजून सुद्धा करते. तू आमची रमा आहे आणि हे सगळं काही तुझं आहे. तू आता संकोच करू नकोस. तेव्हा आता माही अगदी खुश होते आणि सीमाला म्हणते की क्यूट आंटी मला आपला फॅमिली फोटो हवा आहे. तेव्हा आता सीमा म्हणते की चल काढूयात आपण. सीमा आता खूपच खुश असते आणि तेव्हा मात्र आता माही खूपच खुश होते आणि सीमा म्हणते की आता सगळ्यांना बोलावून घेऊयात. तेव्हा माही आता सगळ्यांना म्हणते की चला आपण एक फॅमिली फोटो काढूयात. तेव्हा आता फोटो काढण्यासाठी सर्वजण एकत्र येतात आणि रेडी असं म्हणून जान्हवी आता मस्त सगळ्यांचा फोटो काढून घेते. त्यानंतर मात्र इकडे नील आता बाहेरून एक अशी पट्टी घेऊन येतो, देविकाच्या हातात देतो. तेव्हा आता देविका ती पट्टी हातात घेते. आता रमाला म्हणते की छडी वाजे छम छम अक्कल येईन घम घम. तेव्हा देविकाला लगेच नील म्हणतो की काय देविका तुला खरंच असं वाटतं की हिला असं केल्यानंतर अक्कल येईन का. तेव्हा आता देविका म्हणते की हो यस आणि हे असं केल्यानंतर आता आपली किंमत सुद्धा तिला कळेल. तेव्हा मात्र नील म्हणतो की वाव देविका तुझा हा प्लॅन तर खूपच छान आहे आणि तिला जर याने आपली किंमत कळणार असेल तर मात्र तू लगेच कर, अगदी उशीर करू नकोस, कम कम. तेव्हा मात्र आता रमा खूप घाबरते. तर देविका लगेच तिचा हात धरते आणि तिचा हात धरून मात्र आता तिच्या हातावर खूप अशा छड्या मारत असते. तेव्हा मात्र आता रमा म्हणते की काय करते, अहो मला त्रास होतोय, सोडा, मला सोडून द्या. परंतु देविका आता रमाच्या हातावर खूप अशा छड्या मारते. रमा बाजूला होते आणि तुम्ही माझ्याबरोबर असं नाही वागू शकत, तुम्हाला कळले ना, मला बाजूला हो, मला जाऊन द्या, माझ्या नवऱ्याकडे मला जाऊन द्या. परंतु नील तिला धरतो आणि जोरात बेडवर ढकलून देतो आणि म्हणतो की काही झालं तरी माझा नवरा अक्षय अक्षय करत असते आणि काय ग काय ठेवलं त्या अक्षय मध्ये इतकं. आणि देविका अगं त्यांच्यामध्ये प्रेम आहे ना टू लव. तेव्हा देविका म्हणते की हो हिला तर हिच्या अक्षयने फसवलं, आपण हिला आसरा दिला परंतु हिचा मात्र आपल्यावर विश्वास नाही, त्यामुळे मात्र हिला अशी शिक्षा मिळणार. म्हणून आता देविका तिच्या पायावर जोरजोराने त्या पट्टीने मारत असते. तर रमाला खूप त्रास होत असतो. रमा आता जोरात ओरडत असते की काय करतात तुम्ही हे सगळं, सोडा ना, मला त्रास होतोय. परंतु देविका काही ऐकायला तयार नसते आणि देविका मात्र खरंच आपल्या रमाला इतकं त्या छडीने मारते. बिचाऱ्या रमाला खूप त्रास होतो. नीलला मात्र आता रमाची ही अवस्था बघून खूप असं हसायला येत असतं आणि देविकाला सुद्धा. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी देविका तयार होते आणि आतमध्ये येते तर पाहते आणि म्हणते काय रमा आली का अक्कल ठिकाण्यावर. परंतु पाहते तर रूममध्ये सर्व काही अगदी पसारा, जे काही टीडी वगैरे सगळं काही रूममधील सामान आहे तर इकडे तिकडे ते पसरून दिलेलं असतं. सर्व सामान हे अस्तव्यस्त पसरलेलं असतं. तेव्हा मात्र आता देविका खूप घाबरते आणि म्हणते की हे सर्व काय आहे
आहे तेव्हा आता सगळ्या भिंतीवर आता रमाने हे लिहून ठेवलेलं असतं की मी शोधून काढेल आणि तुमच्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला मिळणार हे आरशावर सुद्धा लिहून ठेवलेलं असतं आणि रमा आरशासमोर उभी असते। तुमच्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला मिळणार, त्यामुळे देविका लगेच आता नीलला आवाज देते की नील पटकन इकडे ये। तेव्हा रमा मात्र रागाने आता देविकाकडे पाहत असते। नील आता धावतच रूम मध्ये येतो तर आता देविका म्हणते की नील अरे बघ ना हिने काय केलं ते। तेव्हा आता नील सगळं काही वाचतो आणि तो म्हणतो की मी शोधून काढेल आणि परत तो रमाला म्हणतो की काय रमा हे सगळं काय आहे। तेव्हा मात्र देविका आता इतकी रागावते आणि रमाची लगेच गालगुच्ची धरते की मी तुला आता सोडणार नाही, आता मात्र मी तुझी वाट लावेल, उद्ध्वस्त करेल मी तुला। परंतु रमा मात्र आता काही घाबरत नाही आणि ती म्हणते की याच्या अगोदर मी तुम्हाला उद्ध्वस्त कर आणि मला सगळं काही कळलेलं आहे की तुम्ही हे सर्व का करता माझ्यासोबत, तुम्हाला प्रॉपर्टी हवी आहे ना आणि ती प्रॉपर्टी तुमच्या मुलीच्या नावावर आहे, ती प्रॉपर्टी तुमच्या मुलीच्या नावावर आहे आणि तिला सुद्धा तुम्ही मारून टाकले ना, तिचा सुद्धा तुम्ही खून केला ना, तिचे सगळे काही पुरावे सुद्धा तुम्ही गायब केलेत आणि ती कशी दिसते हे सुद्धा कुणाला माहिती नाही आणि त्यासाठी तुमची मुलगी म्हणून तुम्हाला कोणीतरी हवं होतं म्हणून तुम्ही त्यासाठी मला इकडे घेऊन आला, मला औषध दिलेत, माझी अवस्था तशी केली आणि मला वकिलांसमोर सुद्धा घेऊन आलात, मला सगळं काही कळलेलं आहे, तुम्ही जे काही सांगतात आणि जे काही वागतात ते सगळं काही अगदी खोटं वागतात। माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न नाही केलं आणि जरी केलं असेल तर ते मात्र तुमच्या मुलीबरोबर नाही केले, त्यामुळे जे काही सत्य आहे ते सगळं सत्य मला तुमचं कळलेलं आहे आणि हे सगळं मी आता पोलिसांना जाऊन सांगणार आहे। तेव्हा आता देविका आणि नील सगळं काही रमाचं ऐकून घेतात आणि आता मोठ्याने हसायला सुरुवात करतात। नील म्हणतो की काय तू हे सगळं जाऊन पोलिसांमध्ये सांगणार आणि चल रमा ठीक आहे मी मान्य करतो की आम्ही दोघंही वाईट माणसं आहोत, चांगली माणसं नाही, परंतु आता मात्र तू जे काही बरचळली ना ते फक्त थेरीच झाल्या आणि कितीही काही तू पोलिसांसमोर जाऊन ओरडली तरी तुला पोलीस काय विचारतील की तुझ्याकडे पुरावा आहे म्हणून, तेव्हा आहे का तुझ्याकडे पुरावा देण्यासाठी पोलिसांना, त्या फक्त थेरपीच आहेत आणि पोलिसांना देण्यासाठी तुझ्याकडे कोणताही पुरावा नाही, त्यामुळे तू काही करू शकत नाही। तेव्हा मात्र आता रमा म्हणते की मी अगोदर माझ्या नवऱ्याकडे जाय, सगळं काही त्याला खरं खरं सांगेल। तेव्हा मात्र लगेच आता नील विचारतो की काय ग कुठल्या नवऱ्याकडे, की ज्या नवऱ्याने तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलेलं आहे आणि त्याचा सुखी संसार सुद्धा झालेला आहे, त्या नवऱ्याकडे जाशील का तू आणि त्या नवऱ्याकडे गेली ना रमा तर तू उगाच कबाब में हड्डी बनशील। तेव्हा देविका म्हणते की हो ना अगं तू जिवंत आहे हे कळल्यानंतर त्याला किती दुःख होईल बरं आणि तू का वाचलीस, कशाला वाचलीस असं म्हणून तो स्वतःच्या नशिबाला दोष देत राहील। तेव्हा आता नील म्हणतो की अगं देविका कदाचित तो हिला धक्के मारून घराच्या बाहेर सुद्धा काढेल आणि काहीची अवस्था होईल। तेव्हा मात्र रमाला आता नील आणि देविका या दोघांचा खूप राग येत असतो, ती रागाने आता हे दोघांकडे बघत असते तर नील हसतो आणि परत म्हणतो की सॉरी देविका अगं अक्षय असं नाही करू शकत आणि परत रमाला म्हणतो की अक्षय तुला धक्के देऊन बाहेर नाही काढणार आणि तो तुझ्याशी असं सुद्धा नाही वागणार, त्यामुळे तू काय कर आणि तो मात्र पुन्हा एकदा नवीन प्लॅन बनवेल, हिला पुन्हा एकदा तो मारून टाकण्याचा प्लॅन करेल। तेव्हा आता रमा देविका आणि नील या दोघांचं जे काही बोलणं आहे तर ते ऐकून मात्र तिला खूप राग येत असतो। रमा आता खूप अशी रडत असते आणि नील आणि या देविकाचं बोलणं ऐकून रमा पूर्णपणे आता हादरते आणि खाली बसते। तिला आता खूप असं रडायला येत असतं की नक्की मी काय करू आणि काय नाही असं तिला आता काही सुचत नसतं, परंतु आता मात्र हे दोघेही आता खूप हसे हसत असतात। तेव्हा मात्र आता रमा खूप रडत असते की नक्की काय करू आणि कुठे जाऊ, तिला काही समजत नसतं। तेव्हा आता रमाला नेमकं आता कोणताही पर्याय उरलेला नसतो। नील आणि देविका मात्र तिच्यावर खूप असे हसत असतात, तर रमाला आता काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते। ती फक्त आता या सर्व गोष्टीचा विचार करून खूप अशी रडत असते। तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता रमा मात्र आता सर्वांसाठी गरमागरम अशी खिचडी बनवते आणि खास करून अक्षयसाठी आणि सर्वांसमोर ती खिचडी घेऊन येते आणि सर्वांना म्हणते की गरमागरम खिचडी। तेव्हा मात्र आता अभि म्हणतो की गरमागरम खिचडी फक्त तू अक्षयसाठी बनवलीस का, आम्हाला नाही का। तेव्हा मात्र आता माही ही अगदी अक्षयच्या समोर येते आणि अगदी रमाच्या रूपात ती अगदी नटलेली असते, जसे रमा ऍक्टिंग करत असते अगदी तशीच ऍक्टिंग ती अक्षय समोर करते। अभि म्हणतो की अगं मला द्यायची होती ना। तेव्हा मात्र आता मी म्हणते की अभि दादा अगोदर तुम्हाला नाही, अगोदर हे खातील मग नंतर तुम्ही खातील, नंतर मी तुम्हाला देईल। तेव्हा अक्षय आता ती खिचडी खाते। तेव्हा मात्र आता खिचडी खाल्ल्यानंतर मात्र आता अक्षयला काहीतरी असं जाणवतं आणि त्याला रमाच्या हातची जी काही चव आहे ती समजते आणि तो सारखा आता विचार करत असतो। त्यानंतर आता इकडे नील हा पंकजला घेऊन तेथे आलेला असतो आणि पंकज मात्र आता हे जे काही घर आहे ते घर पाहतो आणि नीलला म्हणतो की खरंच बापरे खूप मोठं असं घर आहे हो तुमचं साहेब, इतकं मोठं घर आहे
आहे, मग नेमकं तुम्ही बिझनेस कसला करता, घर तर इतकं मोठं आहे हो. तेव्हा मात्र आता काकांचा रमाने आवाज ऐकलेला असतो आणि तेथेच रमाच्या रूमच्याच बाहेर काका आलेले असतात. तेव्हा आता रमाला काकांचा आवाज ऐकून खूप असा आनंद होतो आणि ती म्हणते की काका आलेत. आता रमाला एक खूप मोठा असा आधार मिळालेला असतो, कारण तिचे काका आता तेथे आलेले असतात, आपले पंकज काका. तेव्हा तिला इतका आनंद होतो आणि नील मात्र काकांनाच घेऊन तेथे आलेला असतो. तेव्हा आता काका आपल्या रमाला या देविका आणि नीलच्या तावडीतून कसं सोडवतात, आपल्या रमाची कशी मदत करतात आणि आज मात्र आपल्या काकांना आपली खरी रमा कशी भेटते हे बघणं आता खूप असं रंजक ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.